कस्तुरीगंधा द फ्लावरिंग ट्री भाग 11. हताश होऊन अखेर श्रीधर राजमहालात पोहोचला. त्याचे वडील बाहेरच वर्तमानपत्र वाचत बसले होते. श्रीधरला इतक्या सकाळी बाहेरून घरात येताना पाहून त्यांना जरा आश्चर्यच वाटले. काय श्रीधर, सकाळी सकाळी कुठे गेला होतास? वडिलांनी श्रीधरला विचारले. असाच फेरी मारायला गेलो होतो. श्रीधर जरा उदास स्वरात म्हणाला. यापूर्वी तर मी तुला कधी अशी फेरी मारताना बघितले नाही, बाबांनी प्रश्न केला. तेव्हा श्रीधरची 14-15 वर्षांची बहीण धावत त्याच्यापाशी आली. दादा दादा, तुम्ही मागे ज्या बिया रुजायला टाकल्या होत्या ना, त्यांना अंकुर आले आहेत. आपण त्या मातीत टाकूया का? श्रीधरची बहीण कांचना मोठ्या आनंदाने म्हणाली. कांचो, जरा गप्प बस, उगाच माझे डोके खाऊ नकोस. श्रीधर कांचनावर ओरडला. राक्षस कुठला, असे म्हणत कांचना तोंड फुगवत तिथून निघून गेली. काय हे श्रीधर, तिच्यावर विनाकारण का ओरडलास? ओरडण्यासारखे काय बोलली होती ती? वडिलांनी आश्चर्याने विचारले. बाबा, माझे डोके जरा जड वाटत आहे, म्हणून असे झाले, क्षमा करा मला, असे म्हणत तो आपल्या खोलीत गेला. तो गहन विचारात बुडला होता. त्या फुलांचे नक्की काय कोडे आहे? मला जेव्हा झोप लागली तेव्हा त्यांनी कुठून तरी दुसरीकडून ती फुले आणली होती का? पण तसे असते तर त्या जागेवर कस्तुरीगंधाचा सडा कसा पडला होता? जणू काही वरच्या झाडावरूनच ती फुले जमिनीवर पडली आहेत. अखेर कुठून आणतात त्या मुली ती फुले? आज या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे. आतल्या दरवाजाच्या पायऱ्यावर चिन्नम्मा मोठ्या बाईसाहेबांच्या केसांना तेलाने मालिश करत होती. कांचू, कुठेही जाऊ नकोस हं. माझे झाले की तुझ्या केसांची मालिश करायची आहे, मोठ्या बाईसाहेबांनी खेळण्यात मग्न असलेल्या कांचनाला म्हटले. मला नको तेल मालिश, मागच्या आठवड्यात तर केली होती. परत परत काय करायचे? तेलाने केस एकदम चिपचिपीत होतात, मला नाही आवडत ते, कांचना नाराजीनेच म्हणाली. अग, असे म्हणून कसे चालेल? बाईचे केस कसे लांबसडक, काळे भोर आणि चमकणारे दिसले पाहिजेत, आणि ते फक्त तेलामुळे होऊ शकते. चिन्नम्माने तिला समजावण्याचा प्रयत्न केला. पण सगळे डोके चिपचिपीत होते त्याचे काय? कांचनाने विचारले. अग, काहीतरी चांगले मिळवण्यासाठी थोडा त्रास सहन करावाच लागतो, मोठ्या बाईसाहेब म्हणाल्या. मला नकोच, असे म्हणत कांचना धावत अंगणात गेली. तेव्हाच तिथे कस्तुरी पण पोहोचली. कस्तुरीने नेहमीप्रमाणे टोपली भरून कस्तुरीगंधाची फुले आणली होती. वा, आज पण तू कस्तुरीगंधाची फुले आणली आहेत? कांचनाने टोपलीतली फुले बघून कस्तुरीला विचारले. हो, मोठ्या बाईसाहेबाने मागवली आहेत, कस्तुरीने गालातच हसत उत्तर दिले. हो का? मला ही फुले खूप आवडतात. काल दादाने खरेदी केली होती, त्याची मला अम्माने मोठी लांब सडक वेणी बनवून दिली होती. किती सुंदर दिसत होती म्हणून सांगू. मी ती केसात माळली होती, दिवसभर केसांना त्याचा सुगंध येत होता. कांचनाने टोपलीतली काही फुले हातात घेत म्हटले. हो, ही फुले आहेतच तशी, फक्त हातात घेतली तरी हात सुगंधित बनतो, कस्तुरी हसत म्हणाली.
हो, अगदी बरोबर. माझी आई सांगत होती, तुम्ही ही फुले म्हणे कुठल्या तरी मोठ्या डोंगरावर जाऊन आणतात. खूप कठीण असते का ग त्या डोंगरावर चढणे? कांचनाने कुतूहलाने विचारले. हो तर, पहाटे उठून मोठा डोंगर चढावा लागतो. डोंगराच्या टोकावर कस्तुरीगंधाचे झाड आहे. कस्तुरीने उत्तर दिले. त्या झाडाची फुले तुम्ही वर चढून काढतात की खाली पडलेली वेचता? कांचनाचे प्रश्न संपतच नव्हते. आम्हाला झाडावर चढता येत नाही. आम्ही काठी घेऊन जातो आणि झाडाच्या फांद्या अलगद हलवतो. जी फुले पडतात तीच गोळा करतो, कस्तुरीने सांगितले. कधीतरी मला घेऊन जाशील का तिकडे? मला पण कस्तुरीगंधाचे झाड बघायचे आहे, कांचनाने विचारले. हो, नक्कीच, मी घेऊन जाऊ शकते. पण तिथे खूप विचित्र गोष्टींचा सामना करावा लागतो, कस्तुरीने म्हटले. म्हणजे? कांचनाने विचारले. अगं, तिथे साप पण असतात. कस्तुरीगंधाच्या वासाने तिथे वेगवेगळे सर्प येतात, कस्तुरी म्हणाली. अरे बापरे, खरेच? तर मला नको. मला बाबा सर्पांची खूप भीती वाटते, कांचनाने भयभीत होऊन म्हटले. तेव्हाच कांचनाच्या केसांना तेल लावण्यासाठी मोठ्या बाईसाहेब आणि चिन्नम्मा बाहेर आल्या. अगं कस्तुरी, तू केव्हा आलीस आणि इथेच का उभी आहेस? आत का आली नाहीस? मोठ्या बाईसाहेबांनी कस्तुरीला बघत म्हटले. इथे यांच्याशी बोलत होते, कस्तुरीने सांगितले. ही केसांची मालिश सोडून इथे आली आहे. कस्तुरी, तुझे केस खूपच सुंदर आहेत. तुझ्या केसांना कोण देते मालिश? बाईसाहेबाने विचारले. माझ्या केसांना माझी आईच तेल लावते, कस्तुरीने उत्तर दिले. म्हणूनच तुझे केस एवढे सुंदर आहेत. बघितले कांचना, तेल लावल्यास कस्तुरी सारखे मुलायम केस होतात, चिन्नम्माने म्हटले. हो, खरेच? तसे असेल तर माझ्या पण केसांना तेल लावा, कांचना खुशीत म्हणाली. ते पाहून सर्वजणी एकमेकांना पाहून गालातच हसल्या. चिन्नम्मा, कस्तुरी जवळची टोपली घे आणि ती रिकामी करून घेऊन ये, बाईसाहेबांनी चिन्नम्माला सांगितले. चिन्नम्मा उठली आणि तिने कस्तुरी जवळची टोपली आपल्या हातात घेतली. तेव्हाच तिथे श्रीधर आला. कस्तुरीला पाहून तो जरासा भडकला. ही इथे का आली आहे? श्रीधरने विचारले. का म्हणजे? काल मी तिला फुले घेऊन यायला सांगितले होते, विसरलास का? मोठ्या बाईसाहेबांनी श्रीधरचे बोलणे पाहून जरा आश्चर्यानेच विचारले. तसे असेल तर त्यांना विचारा, ही फुले ती नक्की कुठून आणत आहे? कस्तुरीगंधाचे झाड जंगलात नेमके कुठे आहे? विचारा, बघू तरी उत्तर आहे का तिच्याकडे? श्रीधरने आवाज चढवतच विचारले. मला वाटते माझ्या आईने तुम्हाला याचे उत्तर आधीच दिले आहे. आम्ही आमच्या धंद्याचे गुपित कुणालाच सांगत नाहीत. तुम्हाला जितकी फुले हवी आहेत आम्हाला सांगा, आम्ही ती आणून देऊ. पाहिजे तर दररोज आणून देऊ, पण आम्ही आमच्या धंद्याचे रहस्य तुम्हाला सांगणार नाही, कस्तुरीने स्पष्टपणे सांगितले. बघितले आई, तिच्याकडे माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही. श्रीधर हसला. दादा, तुझे काय चालले आहे? तिला कशाला त्रास देतोस? तिला सांगायचे नसेल तर कशाला तू तिच्या मागे लागला आहेस? कांचनाने श्रीधरला म्हटले. कांचना बरोबर बोलत आहे. त्यांना जर त्यांचे रहस्य सांगायचे नसेल तर तू त्यांना ते सांगण्यासाठी भाग पाडू नाही शकत.
चिन्नम्मा, आतली थैली आण जरा, मोठ्या बाईसाहेब म्हणाल्या. चिन्नम्मा आत गेली आणि तिने कस्तुरीला पैशांची थैली दिली. पैशांची थैली घेऊन कस्तुरीने आपल्या घरची वाट ठरली. कस्तुरी गेल्यानंतर बाहेर असलेल्या सगळ्या बायका घरात गेल्या. बाहेर श्रीधर एकटाच होता. त्याच्या मनात चाललेले वादळ शमतच नव्हते. तेव्हाच तिथे कांचना आली. काय दादा, कुठे हरवला आहेस? कस्तुरी गंधाच्या सुगंधात स्वतःला हरवून बसला की काय? कांचना हसत हसत म्हणाली. गप्प बस ग, उगाच काहीही बडबडू नकोस. श्रीधरने जरा चिडतच म्हटले. आता मला तुझ्या डोळ्यात स्पष्टपणे काहीतरी दिसत आहे. कांचना त्याच्याजवळ बसत म्हणाली. काय दिसत आहे? श्रीधरने विचारले. मला असे वाटते की तू कस्तुरीवर जो चिडत आहे तो मनातून चिडत नाहीस. मला त्या रागात सुद्धा आपलेपणा दिसत होता. मला असे वाटू लागले आहे की माझा भाऊ कस्तुरी गंधाच्या सुगंधात हळूहळू बुडायला लागला आहे. असे म्हणत हसत हसत कांचना निघून गेली आणि श्रीधर विचार करतच उरला. तर तुम्ही ऐकत होता कस्तुरीगंधा द फ्लॉवरिंग ट्री या कथेचा 11वा भाग. पुढे काय होणार? श्रीधरला कस्तुरीगंधाच्या फुलांचे रहस्य कळणार? श्रीधर खरेच कस्तुरीच्या प्रेमात पडला आहे का? पाहूया पुढच्या भागात. धन्यवाद.